हरिवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। नमस्कार, आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि एकूण 73, 74 आणि 75 असे 3 अध्याय आपण पाहणार आहोत। आता इथं आपण दर श्लोकाच्या आधी नर्मदा अष्टकातील एक कडवं म्हणून आपण त्याचा अर्थ देखील पाहणार आहोत। महागभीर नीरपूर पापधूत भूतलम द्वनत् समस्त पातकारी दरित पदाचलम जगल्लले महाभये मृकुंड सून हर्म्यदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। हे नर्मदे, सर्व पातकांचा संहार करणारी तू आहेस। तू तुझ्या भक्ताच्या दुःखाचे डोंगर छिन्न विछिन्न करतेस। जगाच्या प्रलयाचे भय ओढवले असता तू मार्कंडेय ऋषींचा सांभाळ केलास। हे देवी नर्मदे, मी तुझ्या चरणकमलाला वंदन करतो। त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। आता हा जो 73वा अध्याय आहे त्याचं नाव आहे शंकराचार्यांचा अनुग्रह। अद्वैताचे जनक, वेद उपासक, सनातन हिंदू धर्माची अधिष्ठाने, साक्षात्कारी अलौकिक संतांचा सहवास नर्मदा काठी अनेकांना मिळाला। आता जसे व्यास आहेत ना, 18 पुराण सगळं एकत्र केलं आणि सर्व हिंदू धर्माचं एक प्रकारे म्हणजे त्यांनी उत्थापन केलं, तसंच आता शंकराचार्यांनी पण पुढे आपला धर्म पूर्ण बुडायलाच आला होता हिंदू धर्म। आपले लोक लगेच कुणाच्याही नादी लागतात आणि आपलं एवढं चांगलं जे आहे ठेवा तो विसरून जातात। तेव्हा शंकराचार्यांनी पण ही आता किती अष्टकन किती गोष्टी आपण शंकराचार्यांच्या वाचतो आणि त्यांनी वैष्णव आणि शिवांमध्ये मेळ घातला। नाही तर पूर्वी शैव आणि वैष्णव भांडायचे, रक्तपात करायचे, शिव मोठा की विष्णू मोठा। आता हे स्वतः शैव होते, पण यांनी अनेक विष्णूंची स्थानांना देखील उत्थापन दिलेले आहे। असे हे शंकराचार्य, त्यांचा अनुग्रह या अध्यायामध्ये आहे। श्रुतिस्मृती पुराणामालय करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। केरळमधील त्रिचूर गावचे नंबूद्री ब्राह्मण घरातील उच्चकुलीत असे बालशंकर गुरु शोधण्यासाठी नर्मदा काठी आले। बालशंकर त्यांची योग्यता अंतो येणार असलेल्याचा संकेत वेदव्यासांनी गोविंदपादाचार्यांना त्यांचे गुरु गौडपादाचार्य यांना करून दिला होता। शंकराचार्य हे प्रत्यक्ष शिवच होते, त्यामुळे त्यांचे अलौकिक बुद्धी सामर्थ्य, चातुर्य, लीला गुणसमृद्धी, विरक्ती कल्पनातीत होती। वयाच्या 8व्या वर्षी 4ही वेदांचे अध्ययन करून संन्यास दीक्षा घेऊन ग्रहपरित्याग करून अद्वितीय असा त्यांचा प्रवास सुरू झाला। गुरुशोधार्थ ते नर्मदेच्या काठी अमरकंटक येथे गेले। तेथे त्यांचे मन रमले। त्या मंगल रूपाचे दर्शन व आपल्याला सद्गुरू मिळणार या भावनेने त्यांचे मन भरून येत असे। अमरकंटक पर्वतात मेकलकन्या नर्मदेचा उगम होतो। शोणभद्रावर रुसून संतप्त झालेली नर्मदा पर्वताच्या कड्यावरून धाड धाड उड्या मारीत असंख्य धबधबे निर्माण करीत वेगाने वाहणाऱ्या तिच्या रुद्ररूपास पाहून त्यांना तिचे कौतुक वाटते। नर्मदा प्रवाहाच्या उलट दिशेने चालत जाताना त्यांना एक आश्रम दिसला। पर्वताच्या एका विशाल गुहेत अरुंद दाराशी अनेक ऋषी बसले होते। आपल्या सद्गुरूंचे हे स्थान असावे अशी त्यांची मनोमन खात्री झाली। त्यांची पावले देखील तिकडेच वळली, पण बाहेर बसलेल्या त्या ऋषींनी शंकरास आत जाण्याची परवानगी दिली नाही। ते म्हणाले, आत गोविंद यती समाधीत बसले आहेत, तुला त्यांना भेटता येणार नाही। त्यांच्या समाधीत व्यत्यय आलेला त्यांना चालत नाही। जेव्हा ते बाहेर येतील तेव्हा तुला त्यांचे दर्शन घडेल। शंकराचार्यांना हे ऐकून बरे वाटले। ते गुहेला प्रदक्षिणा घालू लागले, सद्गुरूचे स्तवन म्हणू लागले। त्यांच्या प्रार्थनेचा आर्तस्वर ऐकून गोविंद यती गुहेच्या बाहेर आले। त्यांनी त्याला गाढ आलिंगन दिले। यतीच्या डोळ्यात शंकराला पाहताच पाणी आले। ते म्हणाले, भगवान, अच्युताने सांगितले होते म्हणून मी तुझीच वाट पाहत आहे, पण मुला तुला काय हवे आहे? तू कोठून आलास?
असे गोविंद यतींनी प्रश्न विचारले. बालशंकराने स्वतःचे नाव सांगून म्हणाले, वडील स्वर्गस्थ झाले आणि मी मानसिक संन्यास घेऊन ब्रह्मज्ञान मिळवण्याच्या इच्छेने आपल्या चरणाशी आलो आहे. खरे पाहिले तर मी पंचमहातत्व इंद्रिय यांचा समूह नसून सुषुप्ती अवस्थेत, साक्षी अवस्थेत असलेला शिव आहे. अशी माझी अवस्था असून सृष्टीच्या, इंद्रियाच्या, अनुभवाच्या, जागृती सुषुप्तीच्या पलीकडे असलेला तो चेतन आत्मा असून वेदांतात सार असलेले शिवतत्व अद्वैत ब्रह्म मी आहे. हे त्यांचे बालवयातील उद्गार ऐकून सर्व ऋषी थक्क झाले. शंकराचार्यांचे असे उद्गार ऐकताच गोविंद यतींना साक्ष पटली. शंकराचार्य आश्रमात 5 वर्ष राहिले. त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता, वैराग्य, अग्नीसारखा विवेक, आदर्श दिनचर्या, मधुरवाणी या गुणाकडे सद्गुरू आकर्षित झाले आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला कृष्ण आज्ञा मानून कर्मसन्यास दिला. मात्र त्यांना तसा संन्यास देण्याचा अधिकार आपल्याला आहे असे वाटले नाही. गोविंद यतींना संन्यास देणे अवघड गेले. 1 वर्ष झाल्यावरती काही कवित्व करावे असे शंकराचार्यांना वाटले. त्यांनी गोविंद पादाचार्यांना निवेदन केले. त्यांनीही त्यास संमती दिली. त्यांनी माता नर्मदेची मनोमन प्रार्थना केली आणि म्हणाले, आई, या बालकाला जवळ घेऊन त्याच्याकडून सेवा करून घ्यावी. नर्मदेच्याच काठी रोज ते लिंगार्चन करीत असत. त्यांनी येथे बसून अनेक स्तोत्रे, भाष्ये, पद्ये लिहिली आहेत. त्यांना एकदा ईशवास्य उपनिषद या उपनिषदावर भाष्य करण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी एका शिष्याला पोथी आणावयास सांगितले. पण तो दरवेळी हातात विष्णू सहस्त्रनाम येत असे 16 वेळा घडले. तेव्हा त्यांना असे वाटले की शिवशंकराची अशी इच्छा दिसते की विष्णू सहस्त्रनामावर भाष्य करावे. मग ते त्यांनी तसे लिहून काढले. नर्मदेच्या काठी बसूनच त्यांना अनेक स्तोत्रे माता नर्मदेच्या कृपेने सुचली. आता आपण जे म्हणतो ना, त्वदीये पाद पंकजम, ते सुद्धा आद्य शंकराचार्यांनीच रचलेलं स्तोत्र आहे. नर्मदेच्या काठी बसून त्यांना अनेक स्तोत्र सुचली. माता नर्मदेच्या कृपेने प्रातस्मरण, साधना पंचक, यती पंचक, पंचीकरण, वाक्यवृत्ती, विवेक चूडामणी, प्रणव भाष्य, आत्माना विवेक, अपरोक्षानुभूती, माया विवरण, पंचदशी, दशश्लोकी, दक्षिणमूर्ती स्तोत्र, शिवमानस पूजा, शंकरदेशी अष्टक इत्यादी इत्यादी शब्दचमत्कृती या ठिकाणी उत्पन्न झाल्या. हे लेखन चालू असताना त्यांची गुरुसेवा, अध्ययन, अध्यापन सुरू होते. ब्रह्ममुहूर्तावर उठून ते नर्मदेत स्नान करीत. नंतर योगधारणा, ग्रंथवाचन, गुरूंशी चर्चा करत असा त्यांचा दिनक्रम असे. एकदा वर्षाकाल आला. गोविंद यती समाधीत होते. त्याचवेळी अनेक ऋषी मंडळी ध्यानातून बाहेर येऊन आपल्याला दर्शन होईल या भावनेने गुहेच्या मुखाशी बसले होते. आभाळ मेघान दाटून आले. मेघही नर्मदेच्या आनंदात आपला आनंद मिसळत होते. त्या आनंदाच्या भरतीमुळे नर्मदा दुथडी भरून वाहू लागले. नर्मदेने रौद्ररूप धारण केले. तिने सारा आसमंत दुमदुमून टाकला. ती पर्वतावरून उड्या मारत श्री भगवत पादाचार्य गोविंद यतीच्या आश्रमाजवळ आली. तिने आश्रमास आपल्या कवेत घेतले. प्राणी वैर विसरून वृक्षावर चढून बसले. मुसळधार पावसाच्या या धारा आणखीनच तिला प्रोत्साहन देत होत्या. विजांचा कडकडाट करीत त्या नर्मदेच्या रौद्ररूपाची छायाचित्रे काढत होत्या. किती सुंदर कल्पना केली आहे की विजा काय करत होत्या, तर नर्मदेच्या त्या रुद्ररूपाचं छायाचित्र काढत होत्या. सारा शिष्यवृंद भयभीत झाला होता. आता हे छायाचित्र वगैरे शब्द आहे ना, हा या लेखकाच्या मनाचा आहे. कारण का, नर्मदा पुराण जे संस्कृत आहे, तर तेव्हा त्यात छायाचित्र वगैरे हे शब्द नाही आहेत. पण इथं यांनी थोडंसं स्वतःचं देखील त्याच्यामध्ये भर घातलेली आहे. सारा शिष्यवृंद भयभीत झाला. आता स्वतःच्या प्राणापेक्षा गुरूंच्या प्राणाची आणि समाधिभंगाची भीती वाटत होती. आचार्य शंकर शांत होते. त्यांनी आपला कमंडलू गुहेच्या मुखाशी आडवा केला व नर्मदेची स्तुती करून क्षमा मागितली. जलाकर्षण मंत्र म्हणून नर्मदेचे पाणी कमंडलूत अडवून ठेवले. नर्मदा हतप्रभ झाली. तिच्या गर्जना थांबल्या. तिथं रुद्रावतार जाऊन तिने कोमल शांत बालरूप धारण केले. ती म्हणाली, हे शंकरा, तुझे बल, प्रज्ञाशक्ती जगदुद्धार करण्यासाठी व अद्वैत मतप्रतिष्ठापना करून बौद्ध मताचे मतखंडन करण्यासाठी तुझा अवतार झालेला आहे.
म्हणजे त्या काळामध्ये बौद्ध धर्म जैन धर्म यांचा प्रभाव जास्त होता. आपण ते जे एक शिवलीलामृतामधला जो अध्याय आहे शेवटचा, की ते शंकराचार्य आणि ते मंडन मिश्र नावाचा जैन यांच्यामध्ये जे शब्द वादविवाद म्हणजे कसे ह्याचे वाद धार्मिक वाद असतात, की च तू एक सांगायचा प्रश्न विचारायचा त्याचा हा उत्तर देणार आणि ते सगळी उत्तरं सरस्वती द्यायची आणि मग जेव्हा परत मागचा प्रश्न विचारला तेव्हा सरस्वतीला देता नाही आलं. मग ते सगळं उघड झालं. मग मंडन मिश्रानं त्यांचे ग्रंथ बुडवून टाकायला लावले. असा जो आहे तर तेव्हा जैन धर्माचा आणि ह्याचा बौद्ध धर्माचा जास्त प्रचार होता आणि हिंदू धर्म फार मलूल झाला होता. त्याच्यासाठी शंकराचार्य म्हणजे प्रत्यक्ष शंकरानेच तो अवतार घेतला आहे. आता हे चमत्कार पहा ना, की ते गुरु बसलेले आहेत समाधीला, नर्मदा एकदम थोडी भरून वाहू लागली, पाणी पार गुहेच्या तोंडाशी आलं. सगळ्यांना भीती वाटू लागली, आता आपल्या गुरूंचं काय, का ऋषीमुनी सगळे दर्शनाला आले होते. मग याने काय केलं, कमंडलू आडवा केला, जलाकर्षण मंत्र म्हटला, सगळं नर्मदेचं पाणी त्या कमंडलूमध्ये शोषून घेतलं आणि तिची प्रार्थना केली. मग तिनं सांगितलं की बाबा तुझं बल मोठं आहे. आता ती शंकराचीच भक्त ना, शंकराची मानसपुत्री आहे नर्मदा, आणि हे शंकराचार्य म्हणजे शंकराचाच अवतार आहेत. तर तुझ्याकडून सगळं आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचे पुनर्जीवन होऊन वेदभासांच्या वेदांताचे भाष्य करून बोकाळलेला चंगळवाद, नास्तिक तत्त्वज्ञानाची विफलता, अभेद्य संस्कृतीचा अद्वैत स्वाद प्रस्थापित करून योग्य आचारधर्म तुला जगात शिकवायचा आहे. हे सर्व सांगण्यासाठी मला तुझ्याकडे यावे लागले. केवळ स्वतःचा आत्मउद्धार करण्याची जबाबदारी तुझ्यावर नाही, तर जगत कल्याण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. हे मातेचे ऐकून आचार्य शंकर सद्गतीत झाले. त्यांनी दिव्य नर्मदाष्टक रचून तिला भावसुमनांजली अर्पण केली. हे नर्मदाष्टक सकळ नर्मदा मैयाच्या भक्तांचा प्राण आहे. आबालवृद्ध देखील आळून आळून हे अष्टक म्हणतात. या अष्टकातील प्रासादिक रचना, त्यातील श्लेष, अनुप्रास, भावसौंदर्य, लालित्य, नादमाधुर्य, कल्पनाविलास, तिचे दातृत्व, तिचे स्वरूप या सर्वांना एकत्रितपणे भक्तिशास्त्राचा काढलेला जो सार आहे, नवनीत म्हणजेच नर्मदाष्टक आहे. म्हणजे काय, सगळं मंथन करून सगळ्या गोष्टी त्यातनं जो नवनीताचा गोळा काढला ते नर्मदाष्टक. या नर्मदाष्टकाच्या अर्थाच्या खोलीवर जाण्यापेक्षा त्याच्या नादाच्या लहरी आणि नर्मदेच्या जलाचा दिव्य स्पर्श करून जातात. म्हणून या तिच्या आनंदात नित्य राहावेसे वाटल्याने नर्मदाष्टक संपूच नये असे वाटते. त्याचा अर्थ त्यातील भाव कोणताही न झालेल्या व्यक्तीसुद्धा मोहित होऊन टाकतात. हो, आता आपण पण काय अर्थासहित आत्ता बघतोय. इतके दिवस नुसतं त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, तर आपल्याला काय संस्कृताचं एवढं गाढ ज्ञान नसताना देखील आपल्याला त्या काव्यामध्ये आनंद येतो. ती देखील आपल्या भक्ताच्या घरची एक कुटुंबातील सदस्य असून प्रत्येकाची आई आहे असे जाणवते. म्हणून प्रत्येक नर्मदा भक्त तिच्या नावाने हाका न मारता मैया या नावानेच तिला संबोधन करतो. नाव उच्चारण करताच त्यातला परकेपणा जाणवतो. म्हणून त्या कुशीत सदोदित राहण्यासाठी आपण नेणते राहून मैया मैया करून तिच्या पदराबरोबर खेळण्यात भक्ताला आनंद वाटतो. तो स्वर्गसुखापेक्षा अलौकिक असा आनंद आहे. ती मैया अशा भक्ताचे सर्व लाड पुरवते. याची साक्ष तिच्या सहवासात राहणाऱ्या भक्तांना व परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासी जनांना होते. हे सर्व ज्ञात आहे. म्हणून प्रत्येकजण आपापल्या भाषेत तिचे सख्यत्व, तिने केलेले प्रेमयुक्त अनुभवाची यादी समोर ठेवतो. हे शंकराचार्यांचे आयुष्यातील अन्यथा अकर्तुम शक्तीचे स्थळ निमखेडा या गावी आहे. म्हणजे त्यांचं जे तिथलं जे काय आहे ते नर्मदेच्या किनारी कुठं झालं, हे सगळं निमखेडा या गावी झालं. हे स्थळ भेडाघाट पूर्वी उत्तर तटावर साधारण 70 ते 75 किलोमीटरवर आहे. येथे 4 गुहा एकात एक आहेत. या गुहा विलक्षण सुंदर असून स्वच्छ असून त्या हवेशीर आणि प्रकाशयुक्त आहेत. या दिव्य पावन स्थळाचे दर्शन घेऊन अपूर्व गुरुशिष्यांच्या भेटीला स्थळाच्या चरणधुळीने दर्शन घडल्याने भक्त कृतार्थ होऊन जातो. या शांत पवित्र स्थळी आल्याचा आनंद मनाला प्रफुल्लित करतो. या गुहेच्या वरच्या सध्या हेलिपॅड असून, म्हणजे गुहेच्या वरती सध्या हेलिपॅड आहे. हेलिपॅडनं पण हेलिकॉप्टरने पण दर्शन करता येते वाटतं. हेलिपॅड असून अनेक साधू संत भक्त हेलिकॉप्टरद्वारे दर्शन घेण्यासाठी चरणधुळी कपाळास लावण्यासाठी येथे
येत असतात. असा इथे हा अध्याय 71वा शंकराचार्यांचा अनुग्रह म्हणजे शंकराचार्यांना मिळालेला अनुग्रह अध्याय समाप्त. नर्मदे हर. या शंकराचार्यांबद्दल थोडीशी मला माहिती आहे ती सांगते. त्यांचा जन्म जो कलेड या गावी झाला केरळमध्ये, ते पण आम्ही पाहिलं सुदैवाने. आणि त्यांनी जे 4 मठ 4 ठिकाणी स्थापन केले, ज्योतिर्मठ आपण त्यांना म्हणतो, ते मठ पण आम्ही प्रत्येक वेळी भ्रमणामध्ये आम्हाला पाहायला मिळाले आहेत. त्यांचा मठ काश्मीरला आहे, द्वारकेत आहे, पुरीमध्ये आहे. असे ते 4 ज्योतिर्मठ त्यांनी स्थापन केले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी शैव आणि वैष्णवांचा वाद मिटवला आहे. आणि त्यांचं जे समाधीस्थळ आहे केदारनाथाच्या तिथं, ते देखील आम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आता 4 मठ कुठले आहेत? द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ हे आहे. त्यातला शृंगेरी मठ तर खूप सुंदर आहे, जरूर तिकडं केरळला गेलं तर बघावा. आणि त्यांचे ते समाधी पण आम्हाला पाहायला मिळाली. अगदी क्वचित आम्ही केदारेश्वराला 13 माणसं गेलो होतो, पण त्यापैकी फक्त मी आणि माझा छोटा मुलगा चुकून तिकडे गेलो. खूप पाऊस येत होता, बर्फबारी होती म्हणून, बाकी सगळे दुसरीकडं. आणि मग तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की इथं शंकराचार्यांची समाधी आहे. एक साधू बसला होता, त्यानं नमन केलं, त्याने आम्हाला ती माहिती सांगितली तिथं. आणि असं ते दर्शन फक्त आम्हाला तेव्हा घडलेलं आहे, बाकी सोबतच्या लोकांना घडलेलं नाही. तर काय त्यांची कृपा असेल ती असो, पण हिंदू धर्माच्या उत्थापनासाठी अत्यंत महान कार्य करणाऱ्या त्यांचं जन्मस्थान, त्यांचं समाधीस्थळ आणि 4 मठ बघण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. नर्मदे हर. आणि नर्मदे हर हा पुकारासुद्धा जिथे आपण जातो ना परिक्रमेला, तिथं काही कुणाकडे मागायचं असेल तर नर्मदे हर पुकारा केला की लोक त्याचं आपल्याला उत्तर देतात आणि काय असेल त्यांच्याकडं ते आपल्याला देतात. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे. आता आपण अध्याय 74 पाहत आहोत. भगीरथेश्वर तीर्थवर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, हे राजन, तुला भगीरथाचे दिव्य आख्यान सांगतो. सगराने पूर्वी दिव्य अश्वमेघ यज्ञ केला. त्यांनी 99 यज्ञ केले. ते इतके उत्कृष्ट झाले की देवता देखील प्रसन्न होऊन, सगर नावाचा राजा होता देवता देखील प्रत्यक्ष येऊन स्वतःचा आविर्भाग सेवन करत असत. म्हणजे साधारणतः काय आहे, अग्नीच्या मार्फत देवतांना आविर्भाग मिळतो, त्यांचा आविर्भाग. पण इथं 99 यज्ञ इतके उत्तम केले की स्वतः देवता आपल्या भागाचा जो काही वाटा होता तो घ्यायला येत होते. अन्नदान, गोदान, वस्त्रदान, भूदान अशी दाने केल्याने मोठ्या अरण्यात सिंह जसा शोभावा, तद्वत सगराचे प्राबल्य संपूर्ण भूलोकी विस्तारले. त्यामुळे इंद्राला 100वा यज्ञ पूर्ण झाल्यास आपले पद धोक्यात येणार असे वाटून अश्वमेघ यज्ञासाठी सोडलेला घोडा त्याने चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमासमोर तो आणून बांधला. प्रभातकाळी अग्निशाळेसमोर बांधलेल्या घोड्याची चोरी झालेले पाहून सगरपुत्र क्रोधित झाले. कोणत्या दुष्टाने असे अभद्र कार्य केले, त्या दुष्टास आम्ही सोडणार नाही असे ते म्हणू लागले. त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर धांडोळा घेतला, परंतु घोडा काही सापडला नाही. मग त्यांनी संपूर्ण पृथ्वी खोदून कपिल मुनींच्या आश्रमात ते आले. म्हणजे पाताळात हा आश्रम होता, थोडक्यात खोदायला लागली पृथ्वी. तेव्हा त्यांना आश्रमापुढे घोडा दिसला. तेव्हा ते महर्षी कपिलांच्या जवळ जाऊन त्यांना वाईट साईट शब्द बोलू लागले, अभद्र बोलू लागले. कपिल मुनी हे हजारो वर्षापासून तपश्चर्या करीत बसले होते. त्यांना हा घडलेला प्रकार काहीच माहीत नव्हता. सगरपुत्रांना वाटले, याने आमच्या यज्ञाचा घोडा चोरला, वर आपण साधू असून तपात मग्न आहोत असे आपल्याला दाखवत आहे. त्यामुळे आपण याला शासन करू. आणि आपण शासन करू नये म्हणून साळसूतपणाचा आवानून डोळे मिटून हा साधू बसला आहे, याला धरा आणि मारा असे ते बुद्धिभ्रष्ट झालेले सगर म्हणू लागले. महर्षी कपिलांच्या पुढे जाऊन समाधीभंग करताच त्या कपिल मुनींनी क्रोधदृष्टीने पाहताच त्यांच्या डोळ्यातल्या अग्नीने ते सगराचे पुत्र जळून भस्म झाले. घडलेला प्रकार पुढे सर्वांना माहीत झाला, म्हणून उरलेले सर्व सगरपुत्रही त्यांना मारण्यासाठी धावले. त्यांची देखील तीच गती होऊन तेही भस्म झाले. संपूर्ण सगर एका क्षणात नष्ट झाले. बराच काळ झाला तर सगरपुत्र आले नाहीत, म्हणून त्यांचा एक भाऊ नहुष हा चिंताग्रस्त झाला. कपिलांकडून हा मिळालेला शापाचा प्रताप आहे हे ते जाणून कपिलाजवळ जाऊन त्याने आपली
त्या क्षमा मागितली, आपल्यावर कृपा करावी आणि सगर पुत्रावरील क्रोधदृष्टी काढून अमृतदृष्टीचा वर्षाव करावा, आम्हास उपकृत करावे असे म्हणू लागला. महर्षी कपिलांनी त्याला सांगितले, ज्यावेळी स्वर्गातून गंगा येईल, तिचा पावन स्पर्श या अस्तींना होईल, तेव्हाच त्यांना सद्गती मिळेल. जनकल्याणार्थ तू यज्ञ करत आहेस, तो अर्धवट राहणे चांगले नव्हे, म्हणून इंद्राने बांधलेला घोडा घेऊन जा, तुझा यज्ञ पूर्ण कर, असे महर्षी कपिलांनी सांगितले. नहुषाने ते ऐकून खिन्न मनाने घोडा घेऊन कपिलांना 3 प्रदक्षिणा घालून तो राजधानीत परतला. यज्ञाची सांगता झाली, अवभृत स्नान झाले. मग त्याने गंगेची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्याने मुलाकडे राज्य देऊन पुष्कळ तप केले, परंतु गंगा प्रगट झाली नाही. पण त्याचा मुलगा दिलीप यानेही कठोर तप केले, गंगा अवतीर्ण झाली नाही. पुन्हा त्याचा मुलगा भगीरथ, म्हणजे 3 पिढ्या यांनी प्रयत्न केलेत. एक तर गैरसमजातून केवढं काय होतं बघा, हे त्यात सांगितलेलं आहे की त्यांनी 99 यज्ञ केले होते आणि 100वा यज्ञ केला तर इंद्राला वाटलं आपलं पद जाईल, म्हणून त्याने त्यांचा घोडा चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. कपिल मुनी हजारो वर्ष तपश्चर्या करत होते. हे सगरपुत्र सगळी पृथ्वी शोधली, मिळत नाही म्हटल्यावर खोदली, खाली पाताळात आले, कपिल मुनींच्या आश्रमात आले, तिथं बघितलं आणि मुनींना वाटेल तसं बोलू लागले आणि त्यांची समाधी भंग केली. मग मुनींचा क्रोधाग्नी जो बाहेर आला, ते सगरपुत्र तिथेच भस्म होऊन गेले. मग फक्त गैरसमजात ना ते मुलींना पाया पडून शांतपणे विचारलं असतं की हा घोडा इथं का आला, तर मग आपल्याला गंगा मिळाली नसती ना पृथ्वीवर, शांतपणे सगळं केलं असतं तर. मग तो नहुष आहे तो त्यांचा ॲक्च्युली सावत्र भाऊ आहे हा नहुष, आणि हे 100 सगराचे पुत्र हे दुसऱ्या याचे आहेत मातेचे. हे सगळे गेले, उरलेले शहाणे गेले, ते पण भस्म झाले. मग शेवटी नहुष गेला. मग नहुषाने त्याला कळलं ह्या सगळ्या ऋषींच्या शापाचा प्रताप आहे. मग त्यांनी मात्र काय केलं, प्रार्थना केली, क्षमा मागितली ऋषींची आणि म्हटले की माझे तुमच्या आता कोपानं भस्म जसे केले तसे तुमची अमरदृष्टी अमृतदृष्टी फिरवा आणि सगळे जिवंत करा. ऋषी म्हणाले, जेव्हा गंगा स्वर्गातली खाली पृथ्वीवर येईल तेव्हाच ही गोष्ट होईल. आता तू हे यज्ञ जनकल्याणार्थ केले आहेस, लोकांच्या कल्याणासाठी केले, म्हणून हा घोडा तू घेऊन जा आणि उरलेला यज्ञ पूर्ण करा. मग त्याने उरलेला यज्ञ पुरा केला, अवभृत स्नान केलं, म्हणजे यज्ञानंतरचं एक स्नान असतं त्याला अवभृत स्नान असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यानंतर आपलं राज्यपुत्राकडे दिलं आणि तो पुढे गेला. एक झाली पहिली पिढी, मुळात सगराचा पुत्र हा नहुष आहे. मग त्याच्यानंतर एक झाली पिढी, मग त्याच्यानंतर त्याने दिलीपला राज्य दिलं. मग दिलीपाने पण गंगाखाली यावी म्हणून प्रयत्न केले, त्याला पण आले नाही. आणि शेवटी ती भगीरथाला आलेली आहे. म्हणून एखादी गोष्ट करायची तर भगीरथ प्रयत्न केले असं आपण म्हणतो, कारण काय 3 पिढ्या त्यांनी जेव्हा प्रयत्न केले तेव्हा ही गोष्ट झाली आहे. त्याचा पुत्र भगीरथ याने प्रजादक्ष राहून माता नर्मदेच्या काठी उग्र तप केले. त्याचे ते उग्र तप पाहून स्वर्गगामिनी गंगा प्रसन्न झाली. स्वर्गगामिनी गंगा म्हणजे स्वर्गात वाहणारी, स्वर्गात असलेले. भगीरथास म्हणाली, वत्सा, या सामर्थ्याने माझे तुला पूर्ण दर्शन घडले आहे. तुला हवा असेल तो वर माग. म्हणजे कुठल्याही देवीची प्रार्थना तपश्चर्या करायची, पण कुठे करायची, नर्मदेच्या किनारी करायची, तर ती लवकर फलद्रूप होते असं आहे. त्यानं तपश्चर्या केली कोणाची, गंगेची, पण केली कुठं, नर्मदेच्या काठी. ते म्हणले तुला हवा तो वर तू आता माग. त्यावेळी भगीरथ तिला म्हणाला, हे त्रिपुर सुंदरी, त्रिपुरगामिनी, लोकत्रय विलासिनी, ब्रह्मपुरवासिनी भगवती गंगे, तुझा जय असो. तुझे भक्त जल अमृत आहे, तुझे भव्य जल अमृतच आहे. तुझी प्रेमधारा संसारी भोगीजनांना नित्य शीतल सुखकारक अमृत देत असते. तुझ्या केवळ स्नानाने पापाचे ढीग नष्ट होतात. तेव्हा माझ्या पितरांच्या पापाचे क्षालन होऊन त्यांना तुझ्या जलस्पर्शाने मुक्तता मिळावी, म्हणून हे महाभगवती तू भूलोकी यावेस अशी माझी तुला प्रार्थना आहे. तेव्हा गंगा म्हणाली, वत्सा, माझा निवास स्वर्गात असून भूलोकी येणे मला शक्य नाही. स्वर्गातून पडल्याने जो आघात होईल तो आघात पृथ्वीस सहन होणार नाही. त्यामुळे माझा प्रवाह रोखू शकल असे फक्त शिवशंकराचे तप कर, त्यांच्या कृपेने हे कठीण कार्य सिद्धीस जाईल. ते ऐकून भगीरथाने भगवती गंगेस साष्टांग नमस्कार केला. गंगा अदृश्य झाली. भगीरथाने पुनश्च नर्मदेच्या काठी लिंगार्चन करून बिल्वपत्र, रानफुले, रत्नालंकार, सुगंधी द्रव्ये इत्यादी सामुग्रीने युक्त षोडशोपचारे असे शंकराचे पूजन केले. म्हणजे लिंगस्थापन केलं आणि त्याचं पूजन करायला सुरुवात केली. दररोज पूजन करीत निराहारी राहून
10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. तेव्हा आयुष्य लाख लाख वर्षाचं होतं, त्यामुळे साधारण सगळे 10,000, 1,000, 2,000 पण नाही, डायरेक्ट 10,000 वर्षाची तपश्चर्या करत होतं, ते पण न खाता पिता. आणि कलियुगी मात्र काय आहे, अन्नमय प्राण आहे. अन्न नाही मिळालं की झालं, प्राण कासावीस. त्याच्या उग्र तपश्चर्येवर आशुतोष शिवशंकर प्रसन्न झाले आणि सदाशिवाचे रूप ते काय वर्णावे. भगवान शिवाने भगीरथाच्या अर्धनारी नटेश्वर रूपात मंगल दर्शन दिले. त्यानंतर हातात त्रिशूळ घेतले होते. ते अनेक गोष्टीचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे भगवान शंकराचे मुख्य आयुध आहे. त्रिशूळाला वरची 3 टोके असतात, ते अग्निज्वालेच्या रूपात आहे. ती तिन्ही टोके एकत्रित होऊन दिव्य शक्ती निर्माण होते. सत्व, रज आणि तम ही ती 3 टोके दाखवतात. आणि मग त्रिगुण बरंच आहे आपले, सत्व, रज, तम आहे. 3 वृत्ती आहेत, 3 देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश महत्त्वाच्या, तसं 3 टोकं दाखवतात. शिवशंकर हेच त्रिगुणाचे आधी करते. कफ, वात, पित्त हे गुण पण प्रकृतीचे दाखवतात. आपल्या शरीरातले 3 गुण आहेत. प्रकृतीचे आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक हे त्रिविध ताप आहेत. 3 ताप काय, आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. आदिभौतिक म्हणजे काय, म्हणजे काय ह्याचे असतात, भौतिक गोष्टी असतात. आध्यात्मिक म्हणजे तो आध्यात्मिक त्रास असतो. आणि आदिदैविक म्हणजे काय, देवाधर्माचं तुमचं राहिलेलं चुकलेलं तो देवामुळे झालेला त्रास असतो. ह्या सगळ्याचं अतिशय सुंदर वर्णन आणि स्पष्टीकरण रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोधामध्ये दिलेलं आहे. या त्रिविध तापाचे सार्वभौमत्व दाखवणारे जीवनाच्या 3 अवस्था, बाल, यौवन आणि जरा म्हणजे म्हातारपण, हे पण 3 गोष्टी आहे. ते अवस्थाचे चित्रण, बाल, यौवन, जरा ह्या तिन्ही कालाचे अवस्थाचे स्वरूप म्हणजे दुसरं काय, प्रातःकाळ, माध्यान्ह आणि सायंकाळ हे 3 आहेत अवस्था. पुन्हा मुख्य आश्रम, धर्म, अर्थ आणि काम. मोक्ष आता काय आपल्या हातात नसतो, पण हे 3 आहे, धर्म, अर्थ आणि काम. यांचा सुवर्ण संगम झाल्यासच मोक्ष बनून स्वतःत सामावून घेतात शंकर. मग हे त्रिशूळाचे किती किती अर्थ निघाले बघा. योगशास्त्रातील 3 नाड्यांचे प्रतिनिधित्व, इडा, पिंगला आणि सुषुप्ती या 3 नाड्या होत. या 3 नाड्या ब्रह्मज्ञानाची केंद्रे आहेत. यांनाच त्रिवेणी संगम म्हणतात. मुख्य 3 लोकांचे चिंतन, भूलोक, स्वर्ग आणि पाताळ या तिन्हीवर स्वतःचे अधिराज्य गाजवण्याचे द्योतक, उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा निर्देश दाखविणारे, तर स्वतःच ब्रह्मा विष्णू महेश होऊन जगताचे नियामक बनून संवर्धन घडवून आणणाऱ्या महाशक्तीचे शाश्वत ब्रह्मचैतन्य त्रिशूळात आहे. तर गळ्यातील सर्पहार, आता हे छान वर्णन केलं आहे सगळं. गळ्यातील सर्पहार म्हणजे स्वतः काळावर अधिराज्य गाजवून फुलाच्या हाराप्रमाणे काळाचा स्वीकार केला आहे. नाग ही विषाची मात्रा दाखवणारी दिव्य औषधी आहे. विषामुळेच अमृताचे सौंदर्यत्व खुलते. अर्थात दुष्टांमुळे सृष्टांना, क्षेत्रामुळे क्षेत्रज्ञाला, अज्ञानामुळे ज्ञानाला, प्रवृत्तीमुळे निवृत्तीला, कारणामुळे कार्याला, नेणिवेमुळे जाणिवेला, अधर्मामुळे धर्माला, असत्यामुळे सत्याला, दैत्यामुळे देवाला, दुर्गंधीमुळे सुगंधाला, कंजुषामुळे दात्याला, सुखामुळे दुःखाला, पराजयामुळे जयाला महात्मा निर्माण होतं. म्हणजे समोर नसेलच. आता उजेडाचं महत्त्व कधी, जेव्हा अंधार असतो तेव्हा. अंधार नसेल तर आपल्याला कायम उजेडच आहे, तर त्याचं काही महत्त्व वाटणार आहे का, नाही आहे. तशी ती उदाहरण दिली प्रत्येक गोष्टीची. प्रवृत्ती, निवृत्ती, सत्य, असत्य, दैत्य, देव, सुगंध, दुर्गंध असं सगळं आहे. तर हे सगळं म्हणजे त्या सर्पाचंही दाखवलं आहे गळ्यातल्या एक प्रकारे. म्हणून भगवंताने विरोधी गुणधर्मावर मात करून त्यासही आपलेसे करणे आणि आपले मन विश्वाकार करणे हा मोठा विश्वात्मक भाव सर्पास धारण करून दाखविलेला आहे. आता यांची बघा, ही एक संपूर्ण फॅमिली अशी आहे शंकराची की त्यामध्ये सगळे देव आहेत. आणि यांची वाहनं पण कशी, एकमेकाची शत्रू असणारी वाहनं आहेत. आता गणपतीचं बसायचं वाहन आहे उंदीर. उंदराला कोण खातो, साप खातो. तो साप कोणाच्या गळ्यात आहे, शंकराच्या. आता शंकराचं बसायचं वाहन काय आहे, नंदी. तर देवीचं वाहन काय आहे, आता अजून पुढे एक राहिलं, मयूर. मयूर वाहन कोणाचं आहे, कार्तिक स्वामींचं. आता कार्तिक स्वामी कशावर बसलेत, मोरावर. मोर कुणाला खातो, सापाला. आता झालं, शंकर कशावर बसतात, नंदीवर. आणि देवी कशावर बसते, वाघावर. म्हणजे ते शेवटी नंदीचं पारिपत्य कोण करू शकतं, वाघ
करू शकतं. वाघावर कोण बसली आहे? तर देवी बसली, म्हणजे सर्वात मोठी स्त्री शक्ती किंवा सर्वात मोठी महामाया असं त्यांच्या कुटुंबाचं पण ते एकमेकाचं शत्रुत्व करणारे त्यांची वाहनं आहेत. आता हे पहिलं झालं त्यांचं त्रिशूळ झाला, मग आता त्यांचा सर्प झाला. अर्थात सृष्टी निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट बहुगुणी आहे, फक्त त्याचा उपयोग करण्यावर अवलंबून आहे. म्हणजे साप विषारी म्हणून हे नाही आहे, त्याचा कसा उपयोग आहे. आता आपल्याकडे पण जे अँटीडोट बनतो सापाच्या विषावरती, तो कशापासून बनतो? सापाच्या विषापासूनच बनतो. काही प्रमाणाच्या विषाला विष मारतं म्हणतात ना, तसं तो अँटीडोट बनलेला आहे. तसं इथं प्रत्येक गोष्ट बहुगुणी आहे, फक्त त्याचा उपयोग करण्यावर अवलंबून आहे. त्यांच्या सामर्थ्याने द्वैताचे बंधन निघून जाते, त्यांचे वैर जाऊन ते शांत होऊन जातात. तसेच मानवाच्या शरीरात कुंडलिनी शक्ती ही सर्पाच्या आकारात सुप्त अवस्थेत असते. ती बलाने सिद्ध होताच अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि या महासिद्धी अष्टसिद्धीला वश करून हवे ते कार्य करून घेते. आपली कुंडलिनी शक्ती प्रत्येकाकडे असते आणि ती आपल्या शरीरामध्ये की जसं ते वेटोळं घालून सर्प बसतो ना, त्या पद्धतीने आपल्या बुडाशी बसलेली असते. फक्त ते जागृत करण्याचं योग साधना आपण केली किंवा तेवढी ती आपली साधना पाहिजे, आपलं तेवढं काय म्हणतात ते लायकी पाहिजे आपली, थोडक्यात तेवढं आपल्याला सगळं माहीत पाहिजे, तर ती कुंडलिनी वश होते. ती जर शक्ती जागृत झाली तर तुम्हाला सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. डमरू हे अक्षर ब्रह्माचे आणि नाद ब्रह्माचे प्रतिनिधित्व करते. या डमरूच्या आवाजातून व्याकरणशास्त्राचा उदय झाल्याचे महर्षी पाणिनींनी लघुसिद्धांत कौमुदीत नमूद केले आहे. म्हणूनच व्याकरणशास्त्राचे प्रत्यक्ष सदाशिव हेच जनक असल्याचे म्हटले आहे. डमरूचा नाद हे आकाशाचे प्रतिनिधित्व करते, कारण आकाशातून नाद आहे ना. पंचमहाभूतापैकी पृथ्वीला जसं सुवास आहे तसं नाद हे आकाशाला आहे, तर आकाशाचे प्रतिनिधित्व करते. तर या दोन भुवयाच्या मधील जे आज्ञाचक्र आहे आपले, ते सर्वच ज्ञानाचे केंद्र असते. त्यामुळे तीनही काळाचे ते प्रतिनिधित्व करतात. या तीनही नेत्रात ज्ञान हा तिसरा डोळा मानला जातो. ज्ञानात्मक दृष्टी निर्माण झाली की षड्रिपूचाही प्रत्याहार होतो. म्हणून सदाशिवांना कामारी किंवा मदनांतक असे म्हटलेले आहे. आता डमरूचा सांगितला उपाय त्यांनी. त्यानंतर दोन भुवयाच्या मध्ये काय आहे? ज्ञानचक्र आहे आपलं. आणि आपण पण ते साधू वगैरे त्राटक करतात किंवा बघा, दोन भुवयाच्या मध्ये अशी नजर लावली, त्याला खेचरी मुद्रा हा शब्द आहे योगामध्ये. तर खेचरी मुद्रा लावली तर आपलं ध्यान होतं, पण आपल्याला ती सवय नाही. आपला एका सेकंदामध्ये डोळे दुखायला लागतात. मग तो शिवाचा तिसरा डोळा हा ज्ञानाचा डोळा मानलेला आहे. राग आला की भस्मही करतात ते, त्यातनं अग्नी निघतो बाहेर, क्रोधाग्नीच असतो तो. आणि मग मदनाला तसंच त्यांनी भस्म केलं ना. म्हणजे शंकराच्या ठिकाणी षडरिपूला स्थान नाही. शंकर कायम निद्रिस्त समाधिस्थ असतात. शिवांचा निवास स्मशानात असतो. योगाग्नीमुळे सर्व वासना क्षीण होतात. आत्म्याचेच पावित्र्य ध्यानात आल्याने अमंगलाचा नाश होऊन सर्व ठिकाणी पवित्र दिसते. साधकाला जर निजध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर साधकाला सर्व मायावी प्रलोभनापासून दूर जाऊन एकांतात निवास करून निजतत्वाचे ध्यान करण्यासाठी स्मशानासारखी शांतता अन्यत्र कोठेच नसते. म्हणून शंकर स्मशानात वास करतात. का? तर त्यांना काही भूत प्रेत पिशाचे हे तर त्यांचेच सगळे कडेचे दूत आहेत त्यांचे, त्यांना तर घाबरण्याचा प्रश्न येत नाही. पण सगळे माणसाला बघा, स्मशान वैराग्य हा शब्द आहे एक आपण वापरला. म्हणजे एखादं काय मेलं, अचानक काय झालं तर ते स्मशानात गेल्यावरती किंवा एक काही काळ तात्पुरतं ते आपल्याला त्या गोष्टीची उपरती होते. कशामध्ये मन लागत नाही, काय नको वाटतं, कशाचा लोभ राहत नाही, ते स्मशान वैराग्य म्हटलं आहे. मग शिव तर तिथे कायम मुक्कामच करतात, तर त्यांना ते कायमच वैराग्य आलं आहे, कारण स्मशानासारखी शांतता कुठं नाही. पण आता या कलियुगामध्ये इतक्या गॅजेटचा सगळ्या हे झाला आहे, उगम झाला आहे आणि उपद्रव झाला आहे की या मोबाईल नावाच्या भूतापासून आपण वेगळेच राहू शकत नाही आणि आपण काय शांततेने तपज्ञान वगैरे काही करू शकत नाही. भगवान शंकर ही ज्ञानाची देवता आहे. ज्यालाही आत्मज्ञान प्राप्त झाले त्याला इतर लोक वेडा म्हणतात. अशा साधकाचे वागणे पिशाच्यवत असते. यांनाच अवलिया असे देखील म्हटले जाते. अशासाठी सर्वसिद्धी दास बनून त्यांच्या चरणाची सेवा करू इच्छितात. मात्र ते सिद्धींचा अव्यय करून आपल्या निजानंदात मग्न होऊन धन्यता मानतात. म्हणून सदाशिवाजवळ विरक्ती प्राप्त होऊन प्रतिशिव बनण्याचे सामर्थ्य प्राप्त करू
असे जीव करतात. आता हे शंकर महाराजांचं एक उदाहरण आहे बघा. म्हणजे जे सिगारेट वगैरे पण ओढायचे, पण त्यांना सिद्धी प्राप्त होत्या. त्यांचं कशामध्ये मन अडकलेलं नव्हतं. आणि हे सगळेच महाराज आहेत, गजानन महाराज आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत, ते लोक विक्षिप्त दाखवत. म्हणजे कधी अंगावर ओरडणार, कधी काय करणार. साईबाबा पण का, तर त्यांना एक तर ते लोकसंग्रह जास्त नको असतो, प्रसिद्धी पण नको असते, आणि शिवाय त्यांना ते सिद्धी प्राप्त असतात. त्यांना शांतता हवी असते, आणि भक्त सारखे येत असतात, म्हणून मग ते अशी विक्षिप्त रूपाने वागत असतात. लोक त्यांना वेडा म्हणतात, पण त्यांना खरं सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. आणि त्यांच्या पायाशी त्या अक्षरशः लोळण घेत असतात की तुझी सेवा मला करू दे. पण हे लोक काय त्या सिद्धीकडून सेवा घेत नाहीत. अनेक जीव सदाशिवाजवळ तप करतात का, तर विरक्ती प्राप्त करायची आणि प्रतिशिव बनायचं, म्हणजे शिवामध्ये विलीन व्हायचं असंच त्यांना वाटतं. महादेवाच्या जवळच राहायचं, महादेवाबरोबर राहून आपल्याला मोक्ष सुख मिळायचं. म्हणून त्यांच्याजवळ सिद्धपुरुष भूते वेताळ बनून, अंगात चिताभस्म लावून, कधी अंगावर कपडे घालून तर कधी दिगंबर राहून, निजानंदाच्या मस्तीत रमून त्याचे सख्यत्व स्वीकारतात सदाशिवाचे. भस्म त्रिपुंड हे देखील ज्ञानभक्ती आणि कर्म शिकवणारे आहे. सकल देहाचा विनाश झाल्यावर केवळ भस्मरूपानेच हे शिल्लक राहणार. म्हणून जीवाने कोणत्याही भ्रमात न राहता केवळ शाश्वत परब्रह्म हेच सत्य मानावे. तो सदाशिव करता समजून सर्व कर्म त्याच्याच साक्षीने करावी, हे सुचविण्यासाठी अंगास भस्म लावून विरक्ती दाखवली आहे. भोग भोगताना मर्यादा सांभाळून त्याची आसक्ती सोडणे व सोडलेली गोष्ट वमकाप्रमाणे वाटणे हेच भस्म प्रतीकरूपाने शिकवलेले आहे. म्हणजे भस्म का लावायचं? विरक्ती. जे चितेचं भस्म आहे ना, हो, चिता भस्म आहे, मेल्या माणसाच्या शरीराचं भस्म आहे ते. मग ते त्रिपुंड लावायचं की अंगाला भस्म लावून विरक्ती आहे, आणि आपली मर्यादा भोग भोगताना सांभाळून घ्यायची. आसक्ती नको आपल्याला. म्हणजे एखादी उलटी परत आपण घेतो का पुन्हा पोटात? नाही. तसं ही आसक्ती एकदा सोडली की ह्या गोष्टी आपल्याला नकोत. हातातील कमंडलू हे शुद्ध भावाचे, मर्यादेचे व अहंकार नष्ट करणारे असल्याने तसेच अपरिग्रह सूचक आहे. भगवान शंकर यांनी व्याघ्रचर्म परिधान केले आहे. ते व्याघ्रचर्म दिशांचे प्रलय शक्तीचे सर्व असणारे इंद्रिय गोचर अधिकार प्राप्ती झाल्यावरही त्या सिद्धी कशा पचवाव्यात याचा प्रत्यवाय होणार नाही. म्हणजे त्या सिद्धीमुळं पण अनेक योगी अगदी मोक्षाच्या टप्प्यावर असतात, पण ते सिद्धी प्राप्त होते. आणि मग त्यांना सिद्धी म्हणजे काय हो? अष्टसिद्धी म्हणजे कुणाला वाचासिद्धी असते, म्हणजे एखादं बोललं की ते खरं ठरतं. मग चांगलं बोललं तरी खरं ठरतं, वाईट बोललं तरी खरं ठरतं. त्याला तू बत्तीशी लागली म्हणतो आपण, वाईट ठरलं तर खरं. किंवा कुणाला आता काही लोकांना मग अन्नदान करायचं, मग नुसतं संकल्प केला की तिथं ताटच्या ताटं येणार, तुम्हाला अन्नदान होणार. तर अशा अनेक सिद्धी असतात. पण मग एकदा हे मुमुक्षू लोक त्या मोहामध्ये पडले सिद्धीच्या, की त्यांना मोक्षाची पायरी चढता येत नाही. म्हणजे तिथं पण कसं, जरी सिद्धी आपल्याकडं आल्या तरी आपण कसं राहिलं पाहिजे आणि त्यातून कसं बाजूला राहिलं पाहिजे, याच्यासाठी हे व्याघ्रचर्म आहे. व्याघ्र म्हणजे शक्ती ना. मग तुमच्याकडे एवढी शक्ती आली, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग करू नका, नाही तर ही अशी परिस्थिती होईल. त्या शक्तीचं शेवटी कातडं राहील आणि त्याच्यावरती शंकर बसलेत स्वतः, मग फार दाबूनच ठेवले त्या शक्तीला. अशी परिस्थिती आहे. त्या आल्या सिद्धी पचवता आल्या पाहिजेत, त्याचा माज येणार नाही, हे शिकलं पाहिजे. याची दक्षता साधकाने घ्यावी. याचे संयमत्व शिव शिकवतात. शिवाचे रूप अमंगल दिसत असले तर ते त्रिताप हरणारे असून चंचलत्व नष्ट करणारे आहे. अंतःकरणाचे निजहित दाखवणारे व जन्मजन्मांतराचे दुःख संपवणारे आहे. म्हणून त्यांच्या तपास उदारतेस, ज्ञानास, शून्याकार, कैवल्य, चैतन्य ब्रह्मास साष्टांग नमस्कार असो. अशा शिवशंकराच्या रूपाचे तत्त्व जाणून भगीरथाने त्यांच्या चरणावरती लोटांगण घातले. आता हे भगीरथानं सगळं शंकराचं रूप कसं दिसलं त्याची स्तुती अशी केलेली आहे. भगवान शिव त्यास म्हणाले, हे भगीरथा, तुझ्या तपावर मी प्रसन्न झालो आहे. माझ्या दर्शनाने तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. निसंकोच इच्छित वर माग. राजाने शिवसुक्ताने प्रणवधारी शिवशंकराची स्तुती केली. आपल्या पितरांच्या उद्धारार्थ भगवती गंगेस आपल्या जटेत धारण करावे आणि तिला भूलोकी आणावे. त्या योगे माझ्या पितरांना गती मिळावी. भगवान आशुतोष तथास्तु म्हणाले. त्यांनी गंगेचे आव्हान केले. आपल्या दिव्य जटेत
हत्तीप्रमाणे कोसळणाऱ्या त्या जलप्रपातास धारण केले. देव हात जोडून शिवशंकराची स्तुती आणि भूलोकीचे सर्व मनुष्य, ऋषी, मुनी, यक्ष, गंधर्व शिवशंकराचे, गंगेचे स्तवन करू लागले व मतप्रयासाने गंगेस आणणाऱ्या भगीरथाचे देखील गुणगान करू लागले. आकाशात दुदुंबी, शंख, घंटा, वीणा, मृदुंग झंकारू लागले. सर्व देवांनी गंगाधरावर पुष्पवर्षाव केला. तिथून त्याला गंगाधर हा शब्द आहे शंकराला. हळूच महादेवांनी गंगेचा प्रवाह हिमालयातून सोडून भगीरथाच्या मार्गे पाठविला. ती भगवती गंगा भूतलाला पावन करीत रथात बसलेल्या भगीरथाच्या मागे वेगवेगळी रूपे धारण करत नाचत खेळत बागडत येऊ लागले. आता ह्यात पण एक छोटंसं माझ्या माहितीतलं जे उपाख्यान आहे ते असं आहे की तिला गर्व झाला होता गंगेला की माझा एवढा मोठा प्रपात पृथ्वी सहन करू शकत नाही, ती फोडून पाताळात मी जाईन, तर शंकराच्या जटेत मी कशी काय मावणार, शंकराने मला धारण केलं तरी. आणि म्हणून मग ती म्हणजे आता शंकराची परीक्षा बघायला लागली. मग शंकरांजी तिला जटेमध्ये पक्की जखडून ठेवली तर कित्येक वर्षे, हजारो वर्षे ती त्या जटेमध्ये फिरत राहिले. मग भगीरथाने पुन्हा प्रार्थना केली की तिचा गर्भ तर हरण झालाय, पण ज्या कारणासाठी मी हे सारं तप केलं ती गंगा पृथ्वीवरती पाठवा. मग त्यांनी आपली एक जटा आपटली आणि त्या जटेतून गंगेचा उगम झालेला आहे. स्वर्ग निवासिनी व भूलोकीचा स्वर्ग म्हणजेच हिमालय येथून धावत असल्याने तिला मंदाकिनी म्हणतात. भगीरथाने आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. पाताळात निघून गेल्यामुळे तिला भोगावती म्हणतात. तिच्या कणखलपासून ते तीर्थराज प्रयागपर्यंतच्या प्रवासाला गंगा म्हणतात. आता आपलं कुंभ झाला यावर्षी जानेवारीला, त्या कुंभला आम्ही पण गेलो होतो आणि गंगेमध्ये प्रयागराजला स्नान करून आलो. काशीची गंगा ती वेगळी, हरिद्वारची गंगा वेगळी, ऋषिकेशला वेगळी, आणखीन ही प्रयागराजला वेगळी. सगळ्या ठिकाणच्या गंगा घरी पण आणल्यात आणि सगळ्या ठिकाणी स्नान केलं, त्यांची आरती केली. हे सगळं त्याच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. आता अजून एक उपाख्यान आहे बघा. आपल्याकडे जो त्र्यंबकेश्वर आहे, तिथला जो पर्वत आहे पाठीमागचा, त्याच्यावरती देखील शंकराने जटा आपटल्याचे वळ आहेत, खुणा आहेत आणि तिथून ती गोदावरी निर्माण होते आहे. तिला पण गंगा गोदावरी हा शब्द आहे, किंवा तिकडं जशी गंगा आहे तशी महाराष्ट्रात इकडं मोठी नदी गोदावरी पण आहे, गंगा म्हणतात. या ठिकाणी तिचे विशेष महत्त्व आहे. कुठे? तीर्थराज प्रयागला. गंगा गंगा म्हणण्याने सर्व पापाचा नाश होतो. भगवती गंगेने सगर पुत्र जेथे भस्म झाले त्या ढिगाऱ्यांना ती मुक्त करू लागली. असा सर्व सगरांचा उद्धार झाला. तेव्हापासून गंगेचे महात्म्य भूलोकी वाढले. माता नर्मदेने भूलोकी अवतरलेल्या गंगेचा प्रभाव म्हणून तिला अनेक दिव्य आशीर्वाद दिले. भगवती गंगा नर्मदेस म्हणाली, आजपर्यंत मी स्वर्गात होते, तेथे देव माझ्यात स्नान करत असत, त्यामुळे मला फारसे मलिनत्व येत नव्हते. पण भूलोकी तर पापी लोकांची मांदियाळीच आहे. म्हणजे इकडे जमिनीवर एवढे पापी लोक आहेत, त्यांनी सतत केलेल्या स्नानामुळे मला मलिनत्व निर्माण होईल. ते जाण्यासाठी दरवर्षी मी तुझ्याकडे दशहरात आणि कपिला षष्ठीस तुझ्यात प्रगटकाली मी स्नानासाठी येईन. म्हणजे नर्मदा जयंती असते तेव्हा गंगा येऊन नर्मदेमध्ये स्नान करतात. ती म्हणली, स्वर्गात कसं देव स्नान करायचे, तर मी एवढी मळीन होत नव्हते, खराब होत नव्हते, पण पृथ्वीवर इतके पापी लोक आंघोळ करतात की मी मळीन होऊन गेले सगळे. मग तू माझं मलिनत्व दूर करावेस आणि मला पवित्र बनवावे, हा वर तू मला दे. किंचित असून माता नर्मदा तथाच तू म्हणाली. आपले पितर गंगेच्या स्पर्शाने मुक्त झाले व या आनंदाने माता नर्मदेच्या काठी केलेल्या तपश्चर्याने हे सर्व घडले. म्हणून भगीरथाने नर्मदेच्या काठी एका लिंगाची स्थापना केली आणि त्याला भगीरथेश्वर हे नाव दिलं आहे. कशाला काही जोडलं की तो श्वर होतो, फक्त एक पिंड पाहिजे आणि त्याला पुढे श्वर हे नाव पाहिजे. हे शिवलिंग येथे भगीरथेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. येथे पुण्यकर्म केल्याने त्रिताप जाऊन पितरांचा उत्तम गती होते, पितरांना उत्तम गती मिळते, सर्व जीव शिवरूप होऊन जातो. असा हा भगीरथेश्वर तीर्थमहिमा वर्णन करणारा अध्याय सुफळ संपूर्ण. नर्मदे हर.